मुक्ता, आपल्याकडे ना निवडणुकीच्या आधी देवी आईसाठी गोडाच्या शिऱ्याचा प्रसाद केला जातो आणि कुणी घरातनं लांब प्रवासाला जाणार असेल तर ज्वारीच्या भाकरीचा प्रसाद केला जातो देवी आईसाठी आणि तो प्रसाद त्या माणसाबरोबर बांधून पण दिला जातो. पण मोठी आई ज्वारीच्या भाकरीचाच का? अगं ज्वारीची भाकरी खाताना त्याला आठवण झाली पाहिजे ना घरच्या लोकांची, लवकर परतून येईल तो माणूस म्हणून. अगं काही प्रथा अशा असतात ना की त्यांना खरंच काहीतरी अर्थ असतो. काहींना आपण आपल्या बुद्धीप्रमाणे अर्थ द्यायचा असतो, पण प्रथा जुन्या झाल्या आणि आपण आधुनिक झालो म्हणून त्या टाळायच्या मात्र नसतात. मुक्ता, आपल्या घरात काय काय प्रथा आहे ते सगळं शिकून घ्या, नंतर सगळं तुला सांभाळायचंय. हाय ग, कसल्या विचारातच एवढे? काही नाही, मी ते हा विचार करत होते की हे सगळं फक्त तुम्हीच एवढ्या चांगल्या पद्धतीने. मुक्ता, नक्की हाच विचार करतेस ना? वय अगो बे, कोण आले बघ? रेणुका, तू आणि किचन मध्ये? हिच्याकडे आले मी. हा, एक वेळा 2-2 आश्चर्याचे धक्के देते. अगं, एक तर तू किचन मध्ये आलीस आणि हिच्याशी बोलायचं म्हणतेस. हिचं असं आहे, मी काहीही केलं ना तरी बोलणारच. अगं नाही ग बाळा, मला खरंच खूप आनंद झाला हे ऐकून. एनिवेज, मला जरा हिच्याशी पर्सनल बोलायचं आहे. आता आम्ही चांगल्या फ्रेंड झालोय ना, आमचे खूप काही सिक्रेट्स आहेत जे फक्त आम्ही एकमेकीशी शेअर करणार आहोत. त्यामुळे मी तुझ्या लाडक्या सुनेला घेऊन गेले तर चालेल ना? खरं तर तुम्ही दोघी गप्पा मारताय, हसताय, खिदळताय, ते मला असं बघायला खूप आवडेल. नाही नाही, एवढा पण वेळ नाही आहे माझ्याकडे. आलोच. मुक्ता, वय चल. हे सगळं तुमच्यासाठी आहे. आजच्या कार्यक्रमाला संबळ वाजवताना तुम्ही हे घालायचं. अहो एवढं नका करायला लावू छोटे मालक. अहो आधीच घरातलं वातावरण चांगलं नाही, त्यात मोठ्या मालकांसमोर आम्ही हे असलं नवीन कापड घालून गेलो तर त्यांना असं चिमट काढल्यागत होईन. बसा तुम्ही. अहो मालक. हो बसा. अहो काय म्हणताय तुम्ही? अहो ही तुमच्या मुलीची सासूरवाडी आहे आणि जरी रावसाहेब तुम्हाला काहीही समजत असले ना तरी तुम्ही त्यांचे व्याही आहात हे विसरू नका. आणि आज रावसाहेबांबरोबर जे अनेक लोक येणार आहेत ना त्यांच्यासमोर तुम्ही रावसाहेबांचे नोकर नाही तर त्यांचे व्याही म्हणून उभं राहायचं. नाही, नको 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 नको. त्यांना जे आवडत नाही ना ते नको करायला छोटे मालक. अहो त्यांनी मला व्याही नाही म्हणलं, स्वीकारलं नाही तरी मला काही वाईट वाटणार नाही. माझ्या पोरीला या घरात सून म्हणून स्वीकारलं तरी मला खूप झालं. छोटे मालक, तुम्ही आमच्यासाठी लय चांगलं केलं तू, पण आता इथं ह्या घरात तुम्ही आमच्यासाठी काय करायला गेलात तर सारखी भांडणं होणार, सारखी किरकिर होणार आहे.
हे बघा अण्णा, मी याआधी सुद्धा स्वतःहून कधीच भांडण केलं नाही आणि यापुढेही करणार नाही. पण अण्णा, जर त्यांनी सगळ्यांसमोर तुमचा अपमान केला ना, तर मात्र मी शांत बसणार नाही. हे बघा, मी तुमचा मुलगा आहे आणि त्या नात्यानं मी त्यांना विरोध करणारच. तुम्ही सगळ्यांनी प्लीज हे कपडे घाला आणि हे सगळं तुम्ही माझ्या बरोबरीचे वाटावेत किंवा आमच्या श्रीमंतीची इज्जत ठेवावी म्हणून मी नाही करत आहे. तसंही तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग आहातच. तर रावसाहेबांना बाहेरून आलेल्या लोकांसमोर तुम्हाला ज्या अवस्थेत दाखवायची इच्छा आहे ना, ते मी नाही होऊ देणार. अण्णा, हे बघा, मी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही मला तुमचे कपडे घालायला दिले होते की नाही? मग आता मी जे कपडे देतो ते घाला ना प्लीज. प्लीज आहे का? हो अण्णा, नाही नका म्हणू. मला दिलेल्या शब्दाप्रमाणे कोणालाही न सांगता इथून तू गपचूप निघून जाणार आहे. आय होप तुझं मन बदललं नसेल, आणि तसं असेल तर मला आत्ताच सांग, म्हणजे मला माझा निर्णय घ्यायला. नाही ताई, मावं ना मन बदललंय ना मी दिलेला शब्द विसरली. गुड. कुणाला सांगितलंयस का? अजिबात नाही. तुमच्या भावाला पण नाही सांगितले. निवडणुकीच्या निकालानंतर दादा घरी आले की माझ्या आयांना इकडनं निघून जातील. आम्ही दोघं त्यांना वाटं लावून बाहेरच्या खोलीत जाऊ. काहीतरी कामानिमित्त मी त्यांना घरी परत पाठवीन आणि कोणी बघत नाही याची खात्री घेऊन इकडनं निघून जाईल. तुम्ही काळजी नका करू. शब्द मी दिलाच नसता जर पाळायचा नसता तर. ठीक आहे, म्हणजे उद्याची सकाळ आमच्या कुटुंबासाठी नवीन सकाळ असेल, ज्यात आमचं कुटुंब आधीसारखं एकत्र असेल. एकत्र असतं त्यालाच कुटुंब म्हणते. अक्कल शिकवायचा एक पण चान्स सोडू नकोस हा. आणि तू सारंगच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीयेस. जर देवी आईच्या मनात हेच असन तसंच घडलं. गुड.